नमस्कार, घरगुती रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलंच असेल की आज आपण कोथिंबीरमध्ये बटाटा घालून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत, जी की तुम्ही याआधी कधीही बनवली नसेल। चला तर मंडळी, याचे आपल्याला काय बनवायचे आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, भरपूर अशी इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे। आता ही कोथिंबीर ना आपल्याला बारीक बारीक अशी कापून घ्यायची आहे। त्याआधी ही कोथिंबीर मी स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून घेतलेली आहे आणि सुकवून घेतलेली आहे। चला तर मग आता ही आपण कोथिंबीर बारीक बारीक अशी कापून घेऊयात। कोवळे देठ असेल तर तुम्ही घेऊ शकता, फक्त जाड आणि बरं असेल तर त्याची पाने घ्यायची, देठ घ्यायची नाहीत। पानं आणि कोवळी देठे घेऊ शकता। तर इथे कोथिंबीर अगदी बारीक अशी कापून घ्यायची आहे। शक्य तितकी इथे आपल्याला कोथिंबीर बारीक बारीक चिरून घ्यायची आहे। तर चला, सर्व कोथिंबीर आपण इथं चिरून घेतलेली आहे। आता लगेचच आपल्याला इथे एक मध्यम आकाराचा बटाटा घ्यायचा आहे। बटाटा आपण इथे आता सोलून घेऊयात, म्हणजेच त्याची साल काढून घेऊयात। संपूर्ण बटाटा इथे आपण व्यवस्थित असा सोलून घेऊया। बटाटा सोलून घेतला। आता लगेचच आपल्याला एका डिशमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि किसणीने बटाटा किसून घ्यायचा आहे। तर इथे मी सर्व बटाटा किसणीने किसून घेत आहे। पातळसर उभ्या आकारामध्ये आपण हा बटाटा किसून घेणार आहोत। आपण बटाटा डायरेक्ट पाण्यामध्ये किसून घेतोय, जेणेकरून बटाटा लाल किंवा काळा पडणार नाही। त्यामुळे बटाटा डायरेक्ट पाण्यामध्येच किसून घ्यायचा आहे। आता पहा, बटाट्याचा लांब सडक आणि पातळसर असा इथे किस पडत आहे। तर या पद्धतीने मी इथं सर्व बटाटा किसून घेत आहे। यानंतर पहा, संपूर्ण बटाटा मी इथे किसून घेतलेला आहे। संपूर्ण बटाटा आपण आता हा पाण्यामध्येच ठेवून देणार आहे। याचा वापर आपल्याला पुढे करायचा आहे। आता लगेचच गॅसवर कढई ठेवायची आहे। कढई गरम झाली की यामध्ये थोडंसं म्हणजे 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं। जिरं घातल्यानंतर 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। व्यवस्थित असं तेलामध्ये मिरच्या परतून द्यायच्या। जिरंसुद्धा छान असं फुलून द्यायचं आहे। दोन्ही एकत्र झाले की यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। कोथिंबीरसुद्धा आपण छान अशी यामध्ये परतून घेणार आहोत। पहा, इथे आपण कोथिंबीर तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे। आता कोथिंबीर परतली। आता यामध्ये आपण कोथिंबीर इथे परतून झालेली आहे। आता आपण बारीक किसलेला जो बटाटा आहे ना, तो पाण्यामधून निथळून पिळून काढायचा आहे आणि यामध्ये घालायचा आहे। संपूर्ण बटाटा यामध्ये घालायचा आहे आणि या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे। कोथिंबीर आणि बटाटा एकत्रच तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। मध्यम गॅसवरती याला छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे। आता बटाटा आणि कोथिंबीर छान असे परतले की यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालणार आहोत। पहा, यामध्ये पाणी घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला इथे पाण्याला छान अशी खळखळून उकळी येऊन द्यायची आहे। पहा, इथे पाण्याला खळखळून अशी उकळी आलेली आहे। आता यामध्ये मी बारीक रवा घालणार आहे। 1 वाटी बारीक रवा यामध्ये घालणार आहे। थोडं थोडं करत रवा यामध्ये घालत जायचं आहे, जेणेकरून यामध्ये रव्याच्या गाठी होणार नाहीत, गुठळ्या होणार नाहीत। यामुळे आपल्याला थोडा थोडा करत यामध्ये रवा घालत जायचा आहे। संपूर्ण रवा यामध्ये मी घालणार आहे। 1 वाटी रवा इथे मी यामध्ये घालायसाठी घेतलेला आहे। यामध्ये रवा घालत असताना एका हाताने रवा घालायचा आणि एका हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून गाठी किंवा गुठळ्या होणार नाहीत। तर पहा, इथे आपण संपूर्ण रवा वापरलेला आहे। संपूर्ण रवा यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। गॅस इथे आपल्याला मध्यम टू लोच ठेवायचा आहे। पहा, संपूर्ण 1 वाटी रवा मी यामध्ये घातलेला आहे। सर्व छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। कमी गॅसवरतीच याला आपण शिजवून घेणार आहोत। तर मंडळी, तुम्ही आपला हाचा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर पहा, इथे आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। घट्टसर असं आपलं इथे मिश्रण तयार झालेलं आहे। आता इथे गॅस लोच ठेवायचा आहे आणि 1-2 मिनटं याला यावरती झाकण ठेवून 1-2 मिनटं याला छान असं परतून द्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे। तर पहा, 1-2 मिनटानंतर याचे झाकण काढायचं आहे आणि अजून एकदा याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे, म्हणजेच एकजीव करून घ्यायचं आहे। तर पहा, इथे आपलं मिश्रण घट्टसर झालेलं आहे। शिजवताना बारीक गॅसवरती त्याला शिजवून द्यायचं आहे, जेणेकरून यामधला रवा आणि बटाटा व्यवस्थित असा शिजला जाईल। इथे तुम्ही पाहू शकता, रवा अगदी व्यवस्थित असा भिजलेला आहे। आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। आता यामधली आपण थोडीशी वाफ जाऊन द्यायची आहे। हलकंसं असं याला थंड होऊन द्यायचं आहे, पूर्ण थंड होऊन द्यायचं नाही, हलकंसं असं याला थंड होऊन द्यायचं आहे। यामधली थोडीशी वाफ जाऊन द्यायची आहे। आता हाताला तेल लावायचं आणि ह्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत। पहा, हाताला तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता आणि ह्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत। पहा, हे मिश्रण गरम आहे तोवरच हाताला तेल लावायचे आहे आणि याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत।
पहा या पद्धतीने इथे मी याचे गोळे बनवून घेत आहे। थोडंसं हलकंसं याला प्रेस करून घ्यायचं आणि याचे गोल गरगरीत असे गोळे बनवून घ्यायचे। पहा या पद्धतीने याच आकाराचे मी इथे सर्व गोळे बनवून घेणार आहे। तर फक्त बॉल्सच नाही, इथे आपण याचा आणखीन एक पदार्थ बनवणार आहे। तुम्ही याला वेगवेगळ्या आकारामध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता। पहा अशा पद्धतीने याचे आपले असे कुरकुरे सुद्धा आपण बनवून घेऊ शकतो। याला तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही याचा आकार बनवून घेऊ शकता। तर पहा या पद्धतीने मी याचा कुरकुऱ्यासारखा आकार तयार करून घेतलेला आहे आणि या पद्धतीने इथे मी याचे बॉल्स तयार करून घेतलेले आहे। आता सर्व याच पद्धतीने मी याचे कुरकुरे आणि बॉल्स इथे बनवून घेणार आहे। लहान मुलांना बाहेरचे अनहेल्दी खाऊ घालण्यापेक्षा घरीच असे मस्त पण कुरकुरे तयार करून पहा, अगदी चवीला देखील खूप भारी लागतात आणि लहान मुलांना देखील खूपच आवडेल। आता हे जे आपण मिश्रण बनवले आहे रव्याचे, याला तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि हवे तेव्हा हे काढून याचे बॉल्स आणि कुरकुरे बनवून तळून खाऊ घालू शकता। घरच्यांना देखील हे खाऊ घालू शकता। पहा मस्त असे आपण इथे याचे अशा प्रकारे कुरकुरे आणि बॉल्स बनवून घेतलेले आहेत। आता हे कुरकुरे आणि बॉल्स आपण तळून घेऊयात। इथे मी आधीच तेल गरम करायला ठेवले होते। तेल कडकडीत असं गरम झाले की यामध्ये आपण बॉल सोडून घेणार आहोत आणि हा बॉल अगदी सोनेरी कलर येईपर्यंत याला तळून घेणार आहोत। तर गॅस आपल्याला इथे मध्यमच ठेवायचा आहे। मध्यम गॅसवरती आपण इथे सर्व कुरकुरे आणि बॉल्स तळून घेणार आहोत। तर पहा या पद्धतीने मी इथे हा बॉल्स तळून घेत आहे। सर्व बाजूंनी सोनेरी कलर येईपर्यंत याला आपण तळून घेणार आहोत। तर पहा या पद्धतीने इथे मी हा बॉल्स तळून घेत आहे। गॅस मध्यमच ठेवायचा आहे जेणेकरून हे कुरकुरे आतमध्ये छान असे शिजले जातात, तळले जातात। पहा मस्त असा याला सोनेरी कलर आलेला आहे। आता हे कुरकुरे आपण तेलामधून काढून घेऊयात। आता याच पद्धतीने मी ते सर्व बॉल्स आणि कुरकुरे तळून घेणार आहे। पहा मस्त असं आपला याला सोनेरी कलर आलेला आहे। या सोनेरी कलर येईपर्यंत आपण याला तळून घ्यायचं आहे। पहा या कुरकुऱ्यांना रंग देखील खूप छान आलेला आहे। जितके हे कुरकुरे दिसायला सुंदर दिसतात ना, तितके चवीला देखील खूपच भन्नाट आणि पौष्टिक लागतात। हे कुरकुरे तुम्ही देखील तुमच्या घरच्यांना आणि मुलांना नक्की खाऊ घाला। आता हे बॉल्स तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते। पहा तोडतानाच तुम्हाला समजले असेल की हा किती कुरकुरीत झालेला आहे। तर आतमधून सुद्धा हे बॉल छान असे तळले गेलेले आहेत, भाजले गेलेले आहेत। आता इथे मी तुम्हाला एक कुरकुरा सुद्धा तळून दाखवणार आहे। हा कुरकुरा देखील पहा आतमधून छान असा भाजला गेलेला आहे, तळला गेलेला आहे। छान असा पोकळ असा हा कुरकुरा आपला इथं तयार झालेला आहे। याला तुम्ही सॉससोबत किंवा कोरडे खाल्ले तरी चालेल। कोरडे खाल्ले तरी खूपच भन्नाट हे असे कुरकुरे लागतात। तर मंडळी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स सर्वप्रथम तुमच्या फोनवर येत जातील। मला खात्री आहे तुम्हाला ही आजची रेसिपी नक्की आवडली असेल। जरासुद्धा आवडली असेल ना तर एक लाईक नक्की करा आणि घरगुती रेसिपी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।